वाह फडणवीस वाह। मित्र हो नमस्कार। मेरे बारे में कोई राय ना बनाना गालिब, एक ऐसा दौर आएगा मेरा वक्त भी बदलेगा तेरी राय भी बदलेगी, असं छगन भुजबळ म्हणाले होते। आणि बघा आज ते शब्द खरे झाले। छगन भुजबळांचं घोडं अखेर गंगेत न्हालं। छगन भुजबळ हे ज्येष्ठ नेते असले तरी अजित पवारांनी त्यांना मंत्रिमंडळात घेणं नाकारलं। त्यानंतर छगन भुजबळ यांनी मोठी आदळापट केली, पण त्याकडे कोणी फारसं लक्षही दिलं नाही, कोणी फारसं गंभीरपणे त्याकडे पाहिलंही नाही। वादग्रस्त ठरलेले धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद काढून घेतलं तरी सुद्धा भुजबळ यांच्या नावाचा विचार झालेला नव्हता। आता मात्र अचानक भुजबळ यांना मंत्रिपदाच्या खुर्चीवर बसवलं। अर्थात त्याला बरीच राजकीय कारणं असतात, पण धनंजय मुंडे यांचा पत्ता मात्र आता कायमचा कापला गेला असाही अर्थ यातून बाहेर आला। भुजबळांची मंत्रिपदावर वर्णी लागल्यामुळे त्यांचे समर्थक निश्चितपणे आनंदी झालेले आहेत, पण अनेकांना हे आवडलेलं सुद्धा नाही। अहो ते मनोज जरांगे पाटील यांनी तर ही अजित पवारांची चूक आहे आणि यामागं देवेंद्र फडणवीस आहेत असं म्हटलं। वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा सुरू झाल्या आहेत आणि त्या अपेक्षित आहेत, पण सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांनी केलेली एक पोस्ट मात्र मोठ्या चर्चेची ठरली, मोठ्या वादाचीही ठरली भाजपच्या दृष्टीनं। भाजप आणि महायुतीच्या जिवारी लागणारीच ही पोस्ट आहे हो। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळातील समावेशावरून सवाल केलाय। काय म्हणाल्या बघा या अंजली दमनिया, वाह फडणवीस वाह। म्हणजे एका भ्रष्ट मंत्र्यांच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री, जनता अशीच भरडली जाणार की माझ्यासारख्या भ्रष्टाचार विरोधी लढणाऱ्यांना संदेश आहे की तुम्ही आमचं काहीही वाकडं करू शकत नाही। अहो असं काय नाईलाज आहे की सभ्य माणसं राजकारणात मिळत नाहीत। आणि हो, हेच भुजबळ जेव्हा जेलमध्ये होते तेव्हा एक अगदी बिचाऱ्यासारखा फोटो माध्यमामध्ये दाखवला जायचा, तेव्हा छातीत कळ यायची, मग आता ठणठणीत। किळस वाटते महाराष्ट्राच्या राजकारणाची, अशी टीका अंजली दमनिया यांनी केली। भ्रष्टाचारियों पर कार्रवाई के लिए अब की बार 400 पार, भ्रष्टाचार के खिलाफ मोदी सरकार के बड़े कदम, हा है का तो बड़ा कदम, ही ती कारवाई, असे सवाल सुद्धा अंजली दमनिया यांनी आपल्या या एक्सवरच्या पोस्टमध्ये केले आहे। अंजली दमनिया यांनी केलेली ही पोस्ट राज्याच्या राजकारणात आज मोठी चर्चेची ठरली, खळबळ उडवून देणारी ठरली। भुजबळ यांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाच्या उलट सुलट चर्चा होऊ लागलेल्या असतानाच अंजली दमनिया यांनी थेट भाजपवर निशाणा साधला आहे। एका भ्रष्ट मंत्र्यांच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री आल्याचा अंजली दमनिया यांचा हा आरोप किंवा हा दावा तुमच्यापैकी किती जण या अंजली दमनिया यांच्याशी सहमत आहात जरूर सांगा मित्रांनो। आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे। धन्यवाद, पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।